सो हे सगळे कन्सिडर करता जी टाइमलाईन तुम्हाला दिली होती ती टाइमलाईन मीट झाली का? हो, ती टाइमलाईन फॉलो झाली प्रॉपर. आणि ती टाइमलाईन फॉलो करण्यासाठी बऱ्याच वेळेला मग त्यांचे कार्पेंटर्स असतील किंवा त्यांचे पेंटर्स असतील, इलेक्ट्रिशियन्स असतील, त्या लोकांनी ओव्हर टाइम केला. डेडलाईन जी आम्हाला सांगितली होती ती प्रॉपरली पाळलेली आहे. रिवर्क करून तुम्हाला द्यावं लागलं, सो त्याची काही तुम्हाला ऍडिशनल कॉस्ट जोडावी लागली का? टाइमलाईन तुमची एक्सटेंड झाली असं काय झालं का? नाही, ऍब्सोल्युटली काही नाही. जे काही समजा एखाद्या ठिकाणी रिवर्क आहे, म्हणजे एखाद्या ठिकाणी ही गोष्ट नको आहे आणि तिथे त्यांनी ती लावली, तर ती स्वतः विबीने चेंज केली आणि त्याचे आम्हाला चार्जेस पण काही लावले नाही. नमस्कार, व्हीबी इंटेरियर्स प्रस्तुत ह्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या बरोबर आहेत अमोल पवार सर, ज्यांचं इंटिरियर आत्ताच व्हीबी कडून झालेलं आहे. सो आज आपण त्यांचा अभिप्राय घ्यायसाठी इथं आलेलो आहे. सो अमोल पवार सर, कसा वाटला तुम्हाला एक्सपिरियन्स ओव्हरऑल? ओव्हरऑल मला एक्सपिरियन्स खूप छान वाटला. ऍक्च्युली ज्यावेळी मी इनिशियली ठरवलं होतं इंटिरियर करायचं, मी खूप कन्फ्यूज होतो की कशा पद्धतीने, म्हणजे मी बऱ्याच लोकांना अप्रोच पण झालो होतो की थ्रू इंटिरियर करायचं की थ्रू कार्पेंटर करायचं की सगळ्या गोष्टी सेपरेट करायच्या. पण मी व्हीबी इंटिरियर मध्ये आलो आणि ज्या पद्धतीने मला गोष्टी वैभव सरांनी स्पेसिफिकली समजून सांगितल्या, त्यावेळी मग मला असं लक्षात आलं की सगळ्या गोष्टी जर आपण एकाच सिस्टम मध्ये केल्या तर त्या जास्त फायदेशीर होतील. आणि आपल्याला जो स्ट्रेस असतो युजली काय, सपोज मला आता लाईटचं काम करायचंय आणि कार्पेंटर आहे, तर ह्या दोन्हीची सांगड कशी घालू शकतो मी इंडिव्हिज्युअल घालू शकत नाही, बरोबर आहे. त्यावेळी जर तिसरा कोणतरी एक पर्सन असेल की जो ह्या सगळ्या गोष्टीचा सुवर्ण मध्य साधेल, त्यासाठी मग मी ठरवलं होतं की आपण जे करायचं तर इंटिरियर थ्रूच करायचं. अगदी बरोबर. आता तुम्हाला इंटिरियर थ्रू करायचा तुमच्याकडे हा विचार आला, पण आपल्याबद्दल तुम्हाला माहिती कुठून मिळाली? ऍक्च्युली ज्यावेळी इंटिरियर करायचं ना, मग त्यावेळी तुम्हाला माहिती आहे, ऍज युजल आपण सोशल मीडियामध्ये रील्स वगैरे या सगळ्या गोष्टी बघत असतो. त्याच दरम्यान ना मी बऱ्याच रील्स बघितल्या. मग ते कसं फर्निचरच्या रील्स किंवा इतर काही रील्स अशा पद्धतीच्या होत्या. पण ही एक रील अशी होती की जिथं कस्टमरचा एक्सपिरियन्स काय आहे आणि काय ऍक्च्युली आहे, तर ते मला वाटतंय आय थिंक मुंबईची कुठली तरी फॅमिली होती आणि ते कोल्हापूरमध्ये सेटल झाले होते. आणि त्यांचा तो एक्सपिरियन्स होता की त्यांना माहित होतं की कोल्हापूरमध्ये आपल्याला होतंय का नाही व्यवस्थित हे वगैरे. तर तो एक्सपिरियन्स त्यांनी मला सांगितला आणि तो मला जास्त कॅन्डिड वाटला. मी म्हटलं की आपण व्हीबी कडे पहिल्यांदा जाऊया. आणि ज्यावेळी वैभव सरांच्या बरोबर माझी मीटिंग झाली, त्यावेळी तर मला लक्षात आलं की सगळ्या गोष्टी एकदम जेन्युइन आहेत तिथं. ऍब्सोल्युटली. जी टेक्निकल टीम आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, की ज्या टेक्निकॅलिटीजनं तुम्हाला त्याची माहिती पुरवली गेली की आपल्याला कसं करायचं आहे, प्रोजेक्ट कसा घेणार आहे, सो ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली टेक्निकल टीम यांची आणि यांचं कामच अगदी वेगळं आहे. म्हणजे ज्यावेळी मला आठवते की सुरुवातीला ज्यावेळी आम्ही त्यांना आमची साईट दाखवली, त्यावेळी त्यांनी सगळ्या मेजरमेंट्स घेतल्या आणि कुठं जिथं ऑफसेट येतात त्या पद्धतीनं काय त्यांनी करायला पाहिजे, काय ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी म्हणजे एकदम अप टू मार्क होत्या त्यांच्या. आणि म्हणजे एकदा इथून हे घेतल्यानंतर त्यांचं इतका ती साऊंड आहे टीम की त्यांना त्यांची डिझाईन, ड्रॉइंग या सगळ्या गोष्टी आहेत ना एकदम हे झाल्या. आणि आमच्या डोक्यात एक वेगळंच होतं की आपलं एक कसं की टिपिकल, आणि त्यांच्या नजरेतनं ज्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण इथं असं करू शकतो, तिथं असं करू शकतो, आणि खूप छोट्या मायन्यूट गोष्टी आहेत की ज्या की बऱ्याच वेळेला आपण नॉर्मली ज्यावेळी आपण इंटिरियर करतो कार्पेंटर कडून किंवा आपला इंडिव्हिज्युअल, त्यावेळी त्या मिस आउट होतात. पण त्या त्यांनी खूप, म्हणजे आता सपोज सर इथं आहे, इथं ऑफसेट होता की सर मग आपण हा कव्हर करूया, इथं आपल्याला जो पॅनलिंग विषय आहे ना तो खूप चांगल्या पद्धतीने हँडल केला. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी ऑफसेट वगैरे जरी आला तरी त्यांनी खूप छान पद्धतीने एकदम हे केलं. बरोबर. आता आज आपण साधतोय तो आहे एक संवाद, आणि हाच संवाद जेव्हा तुम्ही व्हीबीच्या टीम बरोबर साधला तेव्हा तो संवाद कसा होता तुमचा त्यांच्या बरोबर? एक संवाद खूप चांगला, म्हणजे त्या कसं होतं की आमच्या टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, आमच्या म्हणजे आम्ही पहिल्यांदाच करतोय इंटिरियर, तर आमच्या छोट्या ज्या क्युरीज आहेत की सर इथं हे कसं होणार आहे, इथं हे कशा पद्धतीने आपण करूया, इथं हे असं दिसेल का चांगलं, तर त्यांनी सगळ्या आमच्या म्हणजे एकदम मायन्यूट ज्या किंवा एकदम ह्या सगळ्या क्युरीज त्यांनी हँडल केल्या, रेज केल्या. काही वेळेला आम्हाला वाटलं की सर नाही, आम्हाला हे अशा गोष्टी नको आहेत, आपल्याला हे चेंज करूया. तर त्या पद्धतीने पण म्हणजे ऑन स्पॉट जे रेक्टिफिकेशन आहे, कस्टमायझेशन आहे ना, ते खूप छान पद्धतीने होतं त्यांचं. ग्रेट. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट असते टाइमलाईन.
आता आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण टाइमलाईनला खूप महत्व देतो. हम्म. सो तुम्हाला एक स्टिप्युलेटेड टाइमलाईन विबीनं दिली असेल की तुमचं इंटेरियर कधीपर्यंत पूर्ण होतंय. हम्म, हम्म, हम्म. आता जसं तुम्ही म्हटलात की त्याच्यामध्ये तुम्ही काही चेंजेस सुद्धा सांगितलात, काही त्यांनी सुद्धा चेंजेस सजेस्ट केले. Absolutely. सो हे सगळे कन्सिडर करता जी टाइमलाईन तुम्हाला दिली होती ती टाइमलाईन मीट झाली का? हो, ती टाइमलाईन फॉलो झाली प्रॉपर. आणि ती टाइमलाईन फॉलो करण्यासाठी बऱ्याच वेळेला मग त्यांचे कार्पेंटर्स असतील किंवा त्यांचे पेंटर्स असतील, इलेक्ट्रिशियन्स असतील, त्या लोकांनी ओव्हरटाईम केला. आणि आमची जी डेडलाईन, तुम्हाला माहिती आहे की लेबर्स असतात किंवा काहीतरी टेक्निकल इश्यू असतात, काय असतात, पण आमची डेडलाईन पाळण्यासाठी त्यांनी स्वतः एक्स्ट्रा काम करून हे करून ते डेडलाईन जी आम्हाला सांगितली होती ती प्रॉपरली पाळलेली आहे. ग्रेट ग्रेट. आता पेमेंट, प्रत्येक प्रोजेक्टचं काहीतरी एक ठरलेलं पेमेंट असते. सो ज्या पेमेंटच्या ज्या अटी वगैरे होत्या त्या तुम्हाला कम्युनिकेट व्यवस्थित झाल्या होत्या का? आणि ज्या प्रकारे तुमचं पेमेंट कम्युनिकेट झालं होतं त्याप्रमाणेच तुमचं फायनल पेमेंट झालं का? ऍब्सोल्युटली. म्हणजे पेमेंटचं तर त्यांनी इतकं सगळ्या गोष्टीच आहे ना, त्यांचं क्रिस्टल क्लिअर सगळ्या गोष्टी होत्या की असं नाही की आपल्याला सांगितलं एक आणि हे. मला एक ज्यावेळी मी घेतलं इंटेरियरचं, मग मला एक काही लोक म्हणले की नाही ते खूप जास्त परत वाढवतात वगैरे, तर असं ऍब्सोल्युटली नाही. म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि त्यांच्या पेमेंट टर्म्स आहेत ना, असं होतं की तुमचं जसं जसं काम होतंय त्या पद्धतीनं तुमचं पेमेंटचा त्यांचा हे होता. म्हणजे खूप छोट्या छोट्या, म्हणजे त्यांचं पेमेंटचं रेंज 50,000 पासून 25,000, 10,000, जसं जसा तुमचं कामाचा प्रोग्रेस आहे अकॉर्डिंगली होता. आणि ते कामाच्या पद्धतीने असल्यामुळं ना मला त्याचं कधीच बर्डन वाटलं नाही. आणि सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं एकदम फ्रेंडली रिमाइंडर, कधीही त्यांचा कॉल नाही आला. जे काही असेल ते कम्युनिकेशन थ्रू व्हॉट्सअप होतं. आणि त्यामुळं त्यांना पण रिमाइंडर द्यायला लागले नाहीत. आणि आम्ही पण, म्हणजे आम्ही स्वतः आमच्या हे पाळले, त्यामुळे ते रिमाइंडर पण द्यावे लागले. त्यामुळे ओव्हरऑल पेमेंट टर्म्स एकदम स्मूथ गेल्या सर. बरोबर, ऍब्सोल्युटली. आणि आता ह्याच्याबद्दलच मी तुम्हाला विचारणार होतो की तुम्ही जसं म्हटलात की जसं जसं काम होत गेलं तसे तसे पेमेंटचे टप्पे होते. सो काही टप्पे जर थोडे लेट होत असतील किंवा काही कम्युनिकेशन तुमच्याकडून त्यांना झालं की बाबा मला ह्या वेळेला थोडं पेमेंट लेट होऊ शकतंय, सर अशा वेळेला काही दबाव किंवा तणाव तुम्हाला जाणवला? नाही, ऍब्सोल्युटली काही नाही. मी तुम्हाला सांगू, म्हणजे इनिशियली तरी मी सुरुवातीला त्यांनी मला असं सांगितलं की सर तुम्ही जस्ट स्टार्ट करा, तुम्ही एनरोल व्हा, आपण बघूया, डोंट वरी अबाउट पेमेंट, ह्या सगळ्या गोष्टी होतील. बट म्हणजे मला थोडा तो स्ट्रेस होता की काय होतं. पण फॉर्च्युनेटली असं झालं की त्याची काही गरज लागली नाही. आणि त्यांच्याकडून पण पेमेंटसाठी कधी दबावाने असं काही वाटलंच नाही मला कधी. एकदम स्मूथ होत्या सगळ्या गोष्टी. आता मीटिंग मध्ये आपण जेव्हा पहिल्यांदा बसतो आणि ठरवतो की काही मटेरियल्स आपण जे यूज करणार आहे, कलर्स असतील किंवा जे मटेरियलची क्वालिटी असेल, ती जी तुम्हाला पहिल्यांदा कम्युनिकेट केली होती, आणि जेव्हा तुमचं टोटल इंटेरियर कम्प्लीट झालेलं आहे, आता तुम्ही ते एक्सपिरियन्स केलेलं आहे, सो ती मटेरियल क्वालिटी सेम आहे, त्याच्यामध्ये काही डिफरन्स आहे, कसं तुम्हाला काय जाणवतं याच्यामध्ये? नाही, आम्हाला त्यांनी म्हणजे ज्यावेळी आम्ही मीटिंग झाली होती त्याच वेळी त्यांनी प्लायवूड कोणतं वापरणार, तुमचं लॅमिनेट कोणतं वापरेल, कुठल्या जागी काय येईल, साधारण ह्याच्यामध्ये सोफा कसा असेल, ह्या सगळ्या गोष्टी 3D मध्ये समजवल्यामुळं सेम तशाच गोष्टी. आणि आम्ही काय करायचो, मग प्रत्येक वेळी बघताना 3Dचा रेफरन्स हे करायचो, बघायचो. त्यामुळं ज्या पद्धतीने त्या गोष्टी दाखवल्या होत्या त्या पद्धतीने त्या गोष्टी आम्हाला मिळाल्या. ओके. सो ओव्हरऑल आता जी सेवा तुम्हाला विबी कडून मिळालेली आहे त्याच्यानुसार तुम्ही आपलं दुसऱ्यांना शिफारस कराल का की तुम्ही विबी थ्रू तुमचे इंटेरियर करून घ्या? नक्की. आम्ही ऑलरेडी शिफारस केली पण आहे. म्हणजे मागच्याच 2-3 दिवसापूर्वी माझ्या एका मित्राला इंटेरियर करायचं होतं. आम्ही ऑलरेडी सांगितलं, कारण यांचं काम थोडं वेगळं आहे, सगळी क्लिअर ट्रान्सपरन्सी आहे. आणि असं नाही की खूप मोठं, म्हणजे यांचे प्रोजेक्ट्स मोठे पण आहेत, खूप मोठे Absolutely, प्रोजेक्ट्स absolutely. यांचे चालू आहेत. पण आपला म्हणजे 2BH, आता यांचे काही हॉटेल्सचे पण प्रोजेक्ट्स आहेत. पण असं कधीही आम्हाला जाणवलं नाही की हा छोटा प्रोजेक्ट आहे, चला ठीक आहे. प्रत्येक गोष्टीला आणि यांना त्यांनी तोच न्याय दिला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळं आम्ही, आणि काय माहितीये का, हे सगळ्या ज्या गोष्टी झाल्या त्या बऱ्यापैकी स्ट्रेस फ्री झाल्या. तर आम्हाला स्ट्रेस असा हा कुठं, आणि ते आम्ही सुरुवातीला म्हणायचो सर हे कसं ते कसं, तर ते आम्हाला सर तुम्ही काही काळजी करू नका, तो आमचा लुकआउट आहे, तो आमचं काम आहे, तुम्ही निश्चित राहा, तुम्ही फायनल प्रॉडक्ट बघा सर.
ऍब्सोल्युटली. तुमचं सगळं जे प्रोसेस आहे ते स्ट्रेस फ्री करणं हेच मेन व्हीबीचं काम आहे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आता सगळ्यात मेन क्वेश्चन की तुम्ही आपली जी टोटल एक्सपिरियन्स आहे ह्याच्यात जर काही सुधारणा हवी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही फीडबॅक देऊ शकता. कसं आहे, 100% गोष्टी या तुमच्याच मनाप्रमाणे होऊ शकतात किंवा 99% होऊ शकतात. सो 1% जर काही असेल जे तुमच्या मनात असेल की ही आपल्याला ह्याच्यात सुधारणा हवी असेल तर असं काय असेल तर ते सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. अच्छा. तसं सुधारणा काही नाही, पण काही वेळेला थोड्याशा म्हणजे मे बी लेबर्स मुळे थोड्याशा कधी कधी एरर्स होतात काही त्या ह्या गोष्टी. तर त्या थोड्या फक्त म्हणजे काय होतं की लेबरनं जर चूक केली तर अल्टिमेटली त्याचा हे त्यांनाच होतो ना. मग एखाद्या वेळा तुम्हाला रिवर्क करावं लागतं किंवा काहीतरी हे होतं, तर त्या गोष्टी थोड्या फक्त हे करायला. पण हार्डली एखादी दुसरी गोष्ट झाली असेल, तसं काही झालं पण नाहीये. ओव्हरऑल सगळाच एक्सपिरियन्स चांगला होता. म्हणजे आपण उगाच फीडबॅक द्यायचा म्हणून मला खरंच तुम्ही टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, म्हणजे हा आपलं तुम्हाला काहीतरी सजेशन द्यायचं म्हणून नाही, पण मला ओव्हरऑल सगळं छान वाटलं. काय असं हे नाही. हा आता ठीक आहे, त्यांच्या ह्याच्यामध्ये लेबर्स वगैरे त्यांचं हँडलिंग वगैरे हे फक्त त्यांनी हे करावं. एखाद्या वेळेला कधी कधी एखादा लेबर काहीतरी चूक वगैरे करतो, अल्टिमेटली त्यांनी ती रिपेअर करून दिलेली आहे. तर हे एवढाच विषय, बाकी काही नाही sir. ऍब्सोल्युटली. तर ते जे तुम्हाला रिवर्क करावं लागलं म्हणजे इन शॉर्ट व्हीबीला रिवर्क करून तुम्हाला द्यावं लागलं, सो त्याची काही तुम्हाला ऍडिशनल कॉस्ट जोडावी लागली का, टाइम लाईन तुमची एक्सटेंड झाली, असं काय झालं का? नाही ऍब्सोल्युटली काही नाही. जे काही समजा मे बी कसं असतं, कधी कधी ड्रॉइंग वाचण्यामध्ये किंवा त्या जजमेंटमध्ये त्या कार्पेंटरची काहीतरी समजा हे असेल, त्याचं मिस जजमेंट त्यानं केलं असेल त्या ड्रॉइंगच्या बद्दल किंवा ह्याच्याबद्दल, तर असं काही नाही. ज्या गोष्टी आहेत, समजा एखाद्या ठिकाणी रिवर्क आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी ही गोष्ट नको आहे आणि तिथं त्यांनी ती लावली, तर ती स्वतः व्हीबीने चेंज केली आणि त्याचे आम्हाला चार्जेस पण काही लावले नाही. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि इव्हन तुम्हाला मी सांगू, काही गोष्टी त्यांनी असं वाटलं की हा ह्या आमच्या डिसाईड झाल्या नव्हत्या, पण सर इथे हे छान दिसू शकतं, तर त्यांनी स्वतःहून ऍडिशनल पण केल्या. म्हणजे हे पण गोष्ट आहे. ऍब्सोल्युटली. आणि तुमच्या ज्या ठरलेल्या बजेट फ्रेम होती त्या हा. फ्रेम मध्ये ते तर खूप म्हणजे ऍक्च्युली ना, तुमचं जे बजेट आहे ते तुम्ही त्यांना सांगायचं. तुमच्या बजेटच्या हिशोबानं त्या सगळ्या गोष्टी ते करतात. सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्ही तुमचं जे काय तुमच्या ह्याच्या पद्धतीने बजेट आहे ते तुम्ही सांगायचं. त्या पद्धतीने ते मग त्या पद्धतीने मग तुम्हाला लक्झरीमध्ये जायचं आहे, तुम्हाला इकॉनॉमिकल जायचं आहे, तुम्हाला म्हणजे थोडंसं बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये जायचं, हे तुमच्यावर डिपेंड आहे. ते त्यांच्याकडे सगळ्या म्हणजे गोष्टीसाठी हे आहे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि मी आता ओव्हरऑल आता जस्ट 1-2 दिवसात मी बघतोय माझे जे मित्र येतात, म्हणजे मी त्यांना माझं ओरिजिनल बजेट कधी सांगत नाही. त्यांनी बघितल्यावर त्यांना असं हे होतं की जे बजेट आहे ते आमच्या म्हणजे रिअल बजेटपेक्षा 4 लाख 5 लाख रुपये ते एक्स्ट्रा सांगतात. एवढं हे होतं. असं आहे. मग हीच तर त्यांच्या कामाची पोचपावती आहे ना. ऍब्सोल्युटली. असं आहे. सो हा होता एक्सपिरियन्स सरांचा. त्यांचं इंटिरियर जे झालेलं आहे ते म्हणतायत की त्यांचे मित्रपरिवार जेव्हा बघतात तेव्हा त्यांना असं वाटतं की त्यांचं जे बजेट होतं त्याच्याही होऊन 5 ते 6 लाख रुपये ऍडिशनल त्यांचं बजेट असेल. सो हीच आहे व्हीबी ची खरी कमाल. सो आजचा एपिसोड जर आपल्याला आवडला असेल तर या व्हीबी इंटिरियर्सच्या पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुढच्या एपिसोडसाठी आपल्याला कनेक्टेड राहा. धन्यवाद.